ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की सायली आणि अर्जुन समोर प्रियाचं सत्य आलेलं असतं. त्यामुळे खरं तर इथे प्रियाचीच वाट बघत ते पाहत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो ती येईल ना नक्की. तेव्हा इथे सायली म्हणते जाणार तरी कुठे, बघा ती आली समोरून, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे सायली अर्जुन उठलेले असतात आणि ते प्रिया मात्र फार घाबरलेली असते बरं का. तेव्हा इथे सायली म्हणते या मॅडम या, तुमचीच वाट बघत होतो खरं तर आम्ही, असं इथे सायली म्हटल्याबरोबर जो काही अर्जुन असतो तो जातो आणि दरवाजा बंद करतो. आता इथे प्रिया तर फार घाबरलेली असते, तिचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणते तू आलीस का गं, आम्ही तुझीच वाट बघत होतो, आम्हाला तर वाटलं आम्ही जिवंत आहोत. ही बातमी तुला कळता क्षणी खरं तर तू कुठेतरी गेलीस आणि तिकडंच राहतीस का काय, म्हणजे रडत वगैरे बसतीस का काय असं वाटलं होतं, पण त्या मानाने तू लवकर घरी आली. अर्जुन म्हणतो तुला दुःख झालं असेल, म्हणजे एवढं सगळं प्लॅनिंग करून एवढा मोठा अपघात घडून आम्ही समोर तुझ्या जिवंत आहोत याचं तर तुला दुःख झालंच असेल ना, असं इथे अर्जुननी म्हटल्याबरोबर मी हे सगळं काही मी घडून आणलंय. तेव्हा इथे सायली म्हणते आता बस कर तुझे नाटका गं, तुझं सगळं सत्य घरच्यांसमोर येणार म्हणून खरं तर तू आमचा अपघात घडून आणणार होतीस, म्हणूनच त्या ट्रकवाल्याला तू आमची सुपारी दिली होतीस, असं इथे खरं तर सायलीने म्हटल्याबरोबर प्रिया तर फार घाबरलेली असते. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते म्हणजे ह्यांना सगळं कळलंय, आता मला जमीन जर गिळून टाकलं ना तर मला बरं होईल, पण आता मी घाबरले आहे, यांना कळून द्यायला नको, नाही तर हे मला कच्चं खाचेल, असं इथे खरं स्वतःच्याच मनाशी प्रिया म्हणत असते. आणि हिम्मत करून आता सायली आणि अर्जुनला म्हणत काही बडबड करू नका, तुमचा अपघात आणि तुमची सुपारी वगैरे मी काही दिलेली नाही, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते उगाच खोटं बोलून तोंडाची वाप वाया घालू नकोस प्रिया, तूच अपघात घडून आणला होतास याचे पुरावे आहेत आमच्याकडे, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया परत म्हणते मी असं काहीही केलेलं नाही, पण तुम्हाला जिवंत पाहून खरंच मला वाईट वाटलं होतं, हे नक्की कबूल करते मी. खरं तर तुम्ही मेला असतात तर सुंटा वाचून खोकला गेला असता माझा, पण प्रत्येक वेळेस तुमच्या बाजूनीच नशीब असेल असं समजून, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते आता कोण देणार ग तुझी साथ, म्हणजे नागराजांनी मेहपत देणार का, ते तर आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहे. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो का तुझी ती मैत्रीण साक्षी देणार आहे, आता तर खरं तर ती पोलिसापासून अशी पळ सुटणार आहे. खरंच अवघड आहे प्रिया तुझी, आता साथ कोण देणार ग, एकटी पडलीस ना ग बिचारे तू, असं इथे खरं तिला हिनवत असतात. तेव्हा इथे खरं अर्जुन म्हणतो पण आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला आता खरं तर इथे आमच्यापासून वाचायची गरज आहे, आता कुठून कसं कशा प्रकारे तुझ्यावर संकट येईल हे सांगता येणार नाही, असं इथे खरं तर अर्जुन म्हटल्याबरोबर प्रिया घाबरलेली तर असते, मात्र हिमतीने ह्या दोघांना सामोरे जातात. आता इथे प्रिया म्हणत असते अशी लाखो संकटे झेललेत मी आणि त्यातून माझ्या हुशारीने मी सुटलेली आहे, आज म्हणूनच तुम्ही सगळ्यांना जेलमध्ये टाकू शकलात, पण मी आजही तुमच्यासमोर इथे उभी आहे, त्यामुळे माझ्या काहीही खोटे आरोप तुम्ही करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमच्या हातात लागणार नाही, असं इथे खरं प्रिया सायली आणि अर्जुनला म्हणत असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते आम्ही केलेले आरोप खोटे वाटतात तुला, मग तू इतकी घाबरलीस कशामुळे, का दिसतेस घाबरल्यासारखी, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते मी घाबरले असं समजून तुम्हाला जर खुश व्हायचं असेल ना तर बिनधास्त खुश व्हा, पण तुम्ही केलेला प्रत्येक वार झेलायला मी आता तयार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, असं इथे प्रिया म्हटल्याबरोबर सायली म्हणत असे झेलूनच दाखव, कारण तुझ्यावर आता असे काय सपासपा वार होणार आहेत की तुला काय करावं आणि कुठे लपावं हे सुद्धा कळणार नाही. तेव्हा इथे खरं तर अर्जुन मी तुला चॅलेंज देतो प्रिया, आता काही दिवसातच तू जेलमध्ये असशील, आजपर्यंत केलेले प्रत्येक पापाची शिक्षा तुला एकाच वेळेला मिळेल, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते ती म्हणत असे चॅलेंज स्वीकारलं मी, तुम्ही जो काही पोरखेळ सुरू केलेला आहे ना तो मी जिंकून दाखणार, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही सायली असते ती म्हणत असते पोरखेळ वाटला तुला प्रिया, अगं हे युद्ध आहे आणि ते आम्ही जिंकून दाखवणार, तुला माझा शब्द आहे, तुझे इतके हाल करून तुझे एक एक पाप सगळ्यासमोर आणूत ना की तुला स्वतःला सावरू शकणार नाहीस तू, आणि लिहून घे तू फक्त तुझं स्वातंत्र्य गमावणार नाहीस तर तुझा एक एक माणूस गमावशील, आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुझे आईबाबा तुझ्यासोबत तुझ्या जवळ नसतील, ना तुझे सासू सासरे असतील ना तुझा नवरा असेल, असं इथे सायलीने म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते ती प्रिया मात्र फार घाबरलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जेलमध्ये खरं तर मेहपत आणि नागराजनी इथे सचिन आणि साक्षीला फोन केलेला असतो. तेव्हा मेहपत इथे सचिनला म्हणत असते ए दीक्षित तू तर खूप हुशार निघलास रे, नाही म्हणजे तू काल खूप लवकर केलं सगळं काही कामं, म्हणजे प्रिया काय काय काळे धंदे करते ते पण आम्हाला दाखवून दिलंस, 100% नाही तर 113% तुझ्यावर विश्वास बसलाय बघ माझा, असं इथे म्हटल्याबरोबर सचिन थँक्यू अण्णा सर, असं इथे सचिन म्हटलेलं असतं. तेव्हा इथे मेहपत
अजून एक खूप महत्त्वाचं काम तुला सांगतोय, ते जर तू केलंस ना तर हा अण्णा तुझा गुलाम म्हणून राहील. तेव्हा इथे सचिन म्हणतो, काय अण्णा गुलाम वगैरे कशाला म्हणताय, तुम्ही तर माझ्या वडिलासारखे आहात. असं इथे सचिनचे नाटकं असतात. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो, मी तर सगळ्यांचा बाप आहे रे, पण जरा सध्या अडचणीत आहे म्हणून. हे बघ, मला आणि नाग्याला जेलमधून बाहेर काढ. काय ना माझ्या पोरीचं असं काय करून ठेवलं ना त्या अर्जुने की माझ्या लेकीला घराच्या बाहेर पडता येत नाही. मुश्किल झालं तिला घराच्या बाहेर पडायचं. त्यामुळे खरं तर वकिलाची जी काही लपडी असतील ना तो बघून घे आणि आम्हाला जेलमधून बाहेर काढ. असं इथे म्हटल्याबरोबर सचिन म्हणत असतं, हो अण्णा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला लवकरात लवकर जेलमध्ये काढेल. फक्त मला जे काही लागणार आहे त्या गोष्टी मला पुरवत राहा आणि मी जे काही प्लॅन सांगतोय तो प्लॅन देखील तुम्ही माझा ऐका. म्हणजे काय, एकतर्फी जर प्लॅन असेल ना तर तो सक्सेस देखील होतो आणि तुम्ही काळजीच करू नका हो, तुम्ही लवकरात लवकर आपण भेटूया जेलच्या बाहेर. असं इथे म्हटल्याबरोबर नागराज म्हणतो, असं एवढं सोपं नाही दीक्षित ते, कारण की सुभेदारांचे सगळे घरचे तुझ्यावर डोळा ठेवूनच असतील आणि तू जर पकडलास तर आम्ही सुद्धा पकडूच. असं इथे म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो, काळजी करू नका. आता इकडे बघा, सुभेदारांच्या डोळ्यात धूळ घालून मी तुमच्या साक्षीवर प्रेम करतोय हे तर तुम्हाला कळलंच असेल की मी नेमकं आहे तरी कसा. असं इथे म्हटल्याबरोबर जे काही मेहपत आणि नागराज असतात त्यांना दोघांना या दीक्षितवर विश्वास बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाचे हाल मात्र बेकार झालेले असतात बरं. ती तिच्या रूममध्ये आलेली असते, मात्र इथे अश्विन झोपलेला असतो बरं का. ती घाबरून खरे एका कोपऱ्यात बसलेली असते आणि म्हणत असते की काय, मी सायली आणि अर्जुनला चॅलेंज देऊन आले, पण आता मी काय करू, माझ्या हातात तर काहीच नाही, माझ्याकडं तर पैसेसुद्धा नाहीत. ते DNA रिपोर्ट आले तर मी तर ते पण थांबू शकले नाही. आता काय करू, मी सायली आणि अर्जुनला गाफील ठेवते आणि मग माझा मी वार करण, पण वार करण्यासाठी पैसे लागतात ना, ते तर माझ्याकडं नाहीत. आता मी दागिनेही देऊ शकत नाही, मी आता काय करू. असंही ते घाबरतच खरं तर म्हणत असत, नाही मला पैसेच मिळाले पाहिजेत, मी पैसे सापडले पाहिजे, म्हणजे मला पैसे मिळाले पाहिजेत म्हणजे सगळं काही होईल. असं म्हणून उठून अक्षरशः सगळ्या ज्या बाटल्या असतात ते सगळं काही तिथे असते ती असं सरकवली असते आणि आवाज झालेला असतो. त्यामुळे खरं तरी ते अश्विन जो असतो तो अश्विन उठलेला असतो. काय झालं तन्वी, आणि तू कधी आलीस, काय झालं तुला. असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, नाही नाही मी आत्ताच आले. असं इथे म्हटलेले असतं. आता इथे अश्विन खरं तर घाबरलेला असतो, कारण की प्रियाची अवस्था ही पाहून त्याला शंका आलेली असते, नेमकं हे झालंय तरी काय. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुनचं खरं प्रिया विरोधात जे काही पुरावे आतापर्यंत भेटलेले ते सगळे ते बोर्डवर त्यांनी चिकटलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे DNA सॅम्पल जर मिळाले ना आपल्या हातात आले ना, म्हणजे प्रिया विरुद्ध सगळे आपल्याकडे पुरावे जमा झालेले आहेत, म्हणजे हिला शिक्षा द्यायला आपण मोकळे. मग तेव्हा मात्र खरं तर जी सायली असते ती म्हणत असते, हा मुद्दा मला जरा कमपोत वाटतंय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नेमकं कोणता वाटतोय तुला. तेव्हा इथे खरं तर जी काही सायली असते ती म्हणत असते की प्रियाचा मित्र जो सँडी नाही का तो, खरं तर त्याला बऱ्याच गोष्टी काय भेटल्यात, आता काय झालं हे आपल्याला माहीत नाही आहे आणि त्याचा आपल्याला नेमकं काय फायदा होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. असं ते म्हटल्याबरोबर अर्जुन, असं नाही आहे सायली, खरं तर सँडीचा आपल्याला खूप सारा फायदा आहे, कारण की अश्विन समोर जर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या तर अश्विनचा प्रियावरचा विश्वास कायमचा उडेल. असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, तुम्हाला सँडीकडनं काही मिळालं आहे की माहिती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी आत्ताच त्याला कॉल करतो. आता इथे अर्जुननी सँडीला कॉल केलेला. सँडी म्हणतो, बोला की सर. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुला काही मिळालं का प्रिया विरुद्ध. असं इथे म्हटल्याबरोबर सँडी म्हणत असतो, हो भरपूर मसाला मिळाला आहे सर. मी प्रियाच्या 4-5 जुन्या बॉयफ्रेंडला भेटलोय, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की प्रियाने त्यांच्याकडून खूप सारे पैसे घेतलेत, त्यांना लुबाडले, त्यांना फसवले आणि या सगळ्यांचे पुरावे देखील मी गोळा केलेले आहेत. असं इथे सँडीने सांगितल्याबरोबर खरं तर सायली आणि अर्जुनला फार बरं वाटलेलं असतं, कारण की आता इथे प्रियाचं सत्य जर अश्विन भाऊजी समोर आलं असं इथे सायलीला वाटतं असं तर खरं तर बऱ्याच गोष्टी सुटतील असं तिला वाटत असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.